नमस्कार. श्री रामभुजंग प्रयात स्तोत्राच्या श्लोक 5 ते 8 या श्लोकांचा विचार, त्याचं चिंतन आज आपण करूया. 5वा श्लोक असा आहे. क्वणदरत्नमंजीर पादारविंदल लसन्मेखला चारुपीतांबराढ्यम् महारत्नहारोल्लसत्कौस्तुभाङ्गन्नदत् चञ्चरी मंजरी लोलमालम. या श्लोकामध्ये आचार्य असं म्हणतात की श्रीरामाच्या चरणकमलात मंजूळ नाद करणारे रत्नजडीत पैंजण घातलेत, वाळे घातलेले आहेत. क्वणत किणकिण करणारे रत्न आणि त्याचे नुपुर, त्याचं पैंजण श्रीरामांनी धारण केले आहेत. त्यांच्या चरणकमलामध्ये त्या वाळ्यांचा मंजूळ नाद होतोय. श्रीरामांनी तलम रेशमी पितांबर नेसला असून वर चमकणारा कंबरपट्टा घातलाय. कंठावर कौस्तुभमणी झळकत असून गळ्यामध्ये टपोऱ्या रत्नांचे हार रुळत आहेत, शोभत आहेत. आणि शिवाय तुळशीच्या मंजिरींच्या माळाही घातल्या असून त्या मंजिरीच्या सुगंधाचा आस्वाद घेण्यासाठी, त्याचा रस चाखण्यासाठी आसपास भ्रमरी भुंगेसुद्धा चंचल असे भ्रमर गुंजारव करत आहेत. अत्यंत सुंदर असं हे रूप रामचंद्रांचं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि नादमय अशी ही शब्दरचना आहे. रामाचं सुंदर रूप वर्णन केलेलं आहे आचार्यांनी. 6वा श्लोक असा आहे. लसच्चंद्रिकास्मेरशोणाधराभं समुद्यत पतंगेन्दुकोटिप्रकाशम् नमद्ब्रह्मरुद्रादिकोटिररत्नस्फुरत्कान्तिनीराजनाराधिताङ्घ्रिम्. आदिशंकराचार्य म्हणतात की श्रीरामाची शोभा कशी आहे. लसच्चंद्रिका, लख्ख चांदण्याप्रमाणे, पौर्णिमेच्या लख्ख चांदण्याप्रमाणे जो प्रसन्न दिसतोय, प्रसन्न संबंध स्मित त्याच्या लाल चुटुक ओठांवर झळकताय. कोटी सूर्य आणि चंद्राप्रमाणे त्याचं तेज झळकतंय. ब्रह्मदेव, महादेव असे जे प्रमुख देव जेव्हा त्याच्या चरणांवर मस्तक ठेवण्यासाठी वागतात, रामाच्या चरणाशी नतमस्तक होतात, तेव्हा या सगळ्या देवांच्या मस्तकावरचे जे मुकुट आहेत, त्या मुकुटांच्या तेजस्वी रत्नांनी, त्या रत्नरूपी निरांजनांनी श्रीरामाचे चरण ते ओवाळतात, त्याची आरती करतात. अशी सुंदर कल्पना आचार्यांनी केली आहे. मंदस्मित असणारं श्रीरामाचं वदन आहे आणि तेज कसं आहे तर कोट्यावधी सूर्याप्रमाणे, उगवत्या सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे रामाचं तेज आहे. आणि सगळे देव त्यांच्या मुकुटातल्या तेजस्वी रत्नांनी, लखलख करणाऱ्या रत्नांनी रामचंद्रांच्या चरणांची आरती करतात, त्यांची आराधना करतात. अशी विलक्षण सुंदर कल्पना या ठिकाणी आचार्यांनी या श्लोकामध्ये मांडलेली आहे. रामाचं श्रेष्ठत्व वर्णन केलेलं आहे. 7वा श्लोक असा आहे. पुरः प्राञ्जलीनाञ्जनेयादिभक्तान् स्वचिन्मुद्रया भद्रया बोधयन्तम् भजेऽहं सदा रामचन्द्रं त्वदन्यं न मन्ये.
आचार्य म्हणतात की हे श्रीरामा, तुझ्या समोर अंजनी पुत्र हनुमंतासारखे भक्त हात जोडून उभे राहिले आहेत आणि त्यावेळी तुझ्या अत्यंत शुभ भद्र अशा ज्ञानमुद्रेनी तू त्यांना बोध करतोस. तर्जनी आणि अंगठा जुळवून आणि तळवा समोर करून हात अर्धवट उचलला असता ज्ञानमुद्रा तयार होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जीव आणि शिव एकच असल्याचं तत्त्वज्ञान श्रीराम आपल्या भक्तांना सांगतात. भक्तांनाही हे सगळं ज्ञान रामचंद्र देत असतात. हे रामचंद्रा, तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही दैवताला मी मानत नाही, अन्य कोणत्याही दैवताला मी जाणत नाही आणि उपासनाही करीत नाही. नान्यम जाने नैव जाने न जाने असं आपण म्हणतो. रामचंद्रांच्या प्रती अनन्य शरणता, अनन्य भाव, अनन्य निष्ठा या ठिकाणी आचार्यांनी व्यक्त केली आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं जगद्गुरु स्वरूप, बोध भक्तांना बोध देणारं स्वरूप या ठिकाणी वर्णन केलं आहे. आणि आपली एकनिष्ठ भक्ती रामांच्या प्रती या ठिकाणी आचार्य प्रगट करतात. 8वा श्लोक असा आहे, यदा मत्समीपं कृतान्तः समेत्य प्रचंड प्रकोपैर्भटैर्भीषयेन्मां तदाविष्करोषि त्वदीयं स्वरूपं सदा पत्प्रणाशं सकोदण्डबाणम्. अत्यंत उत्कट आणि सुंदर अशी प्रार्थना या श्लोकामध्ये आचार्यांनी केली आहे. हे प्रभू रामचंद्रा, ज्यावेळी माझं आयुष्य संपेल आणि त्यावेळी माझ्या अंतकाळी मृत्यूच्या वेळी भयंकर क्रुद्ध झालेला यमदेव मला महाभय दाखवणाऱ्या त्याच्या दूतांसह माझ्याजवळ येईल आणि मला घाबरवेल, मला भीती दाखवेल. हे रामा, त्यावेळी तू सगळ्या आपत्तींचं निवारण करणाऱ्या तुझ्या विख्यात कोदंडासह आणि बाणासह, धनुष्यबाणासह तुझं रूप माझ्यासमोर प्रगट कर. हे रामा, त्या भीतीपासून माझं रक्षण कर आणि त्या यमपाशापासून मला सोडव, अशी प्रार्थना या श्लोकामध्ये आचार्यांनी केली आहे. अंतकाळी प्रभूचं दर्शन व्हावं, अनायासेन मरणम आणि देहांते तव सान्निध्यम अशी प्रार्थना भक्त करत असतात. आचार्य म्हणतात की ज्यावेळी मला अतिशय भीती वाटेल कृतांताची, यमाचे दूत मला घाबरवतील, त्यावेळी तुझं आश्वासक रूप, संकटाचं निवारण करणारं तुझं रूप, धनुष्यबाणासह असलेला तुझा विग्रह हे रामा तू माझ्यासमोर प्रगट कर आणि माझी भीती दूर कर, मला अभय दे, असं मागणं, अशी प्रार्थना या श्लोकामध्ये आचार्यांनी केली आहे. आज इथेच थांबूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की जय.